आज आम्ही पूर्ण फॅमिली डिनरला बाहेर जाणार होतो म्हणून मी रेडी झाली होती आणि हा सुंदर मेकअप मी फक्त 15 मिनिटात केला होता आणि हा सुंदर ड्रेस मी आज वेअर करणार होती. सर्वात आधी तर मी फेस वॉश केला. स्किन खूप जास्त ड्राय असल्यामुळे मी हा हायफनचा मिल्की टोनर यूज करत आहे आणि माझी स्किन खरंच थोडी हायड्रेट होते. टोनर लावल्यानंतर मी मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरत नाही म्हणून मी मॉइश्चरायझर लावून घेतला आणि डिनरला जाणार होतो. सायंकाळची वेळ होती म्हणून मी इथे सनस्क्रीन स्किप केली. आज मी फर्स्ट टाइम फेसेस कॅनडाचा 3 in 1 फाउंडेशन यूज करत आहे. हा फाउंडेशन पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे आणि या फाउंडेशनचं कव्हरेज सुद्धा खूप छान आहे आणि फेसवर एकदम मेल्ट होऊन जाते. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे फेस. त्यानंतर मी इथे फेसेस कॅनडाचा पावडर ब्लश यूज करत आहे आणि हे माझं खूप टाइम पासनं फेवरेट आहे. लास्ट मध्ये मी इथे लिपस्टिक लावते आहे आणि ही जी लिपस्टिक आहे ती मार्सची आहे आणि जो हा शेड आहे तो माझा खरंच खूप आवडता शेड आहे. हा जो माझा मेकअप होता ना तो खूप लवकर झाला होता, पण माझे केस करायला खूप जास्त वेळ लागते म्हणून मला थोडा वेळ लागला होता. केस कसे करायचे समजत नव्हते, पण मी आज विचार केला होता की मोकळे केस करूनच जाणार म्हणून मी तशीच हेअरस्टाईल केली. नेहमी रोशन रेडी होऊन माझा वेट करते, पण आज तसं नव्हतं झालं. आज थोडं उलट झालं होतं. मी रेडी होऊन त्याचा वेट करत होती आणि आम्ही सर्वच त्याचा वेट करत होतो कारण तो रेडी व्हायचा होता आणि फायनल लुक माझा असा होता. आणि हो, बाकी सर्व प्रोडक्टची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये जाऊन लिंक टाइप करा. तुम्हाला सर्व प्रोडक्टची लिंक मिळून जाईल आणि आजचा जो हा आउटफिट होता हा सुद्धा मी ऑनलाईनच परचेस केला. याची सुद्धा जर लिंक हवी असेल तर तुम्हाला मिळून जाईल. फायनली आम्ही सर्वजण घरून निघालो. रेस्टॉरंटला पोहोचलो. रेस्टॉरंटचा अँबियन्स खरंच खूप छान होता. मग तिथे जेवण वगैरे केलं आणि मग घरी आलो. तर असा होता आजचा व्लॉग. भेटू पुढल्या व्लॉगला. तेव्हापर्यंत बाय.